सुरुवात झालेली आहे। काय सांगाल, महापालिकेचे जवळपास 6000 कर्मचारी या अभियानात सहभागी होणार आहेत। केवळ महापालिकेचे कर्मचारी नाही तर अनेक शाळांची मुलं आहेत, NCCचे कॅडेट्स आहेत, त्यांचे अधिकारी आहेत, अशी सर्वच लोक या अभियानामध्ये सामील होत आहेत। त्यांचं मनापासून मी कौतुक करतो। विशेषतः मुंबईचा गणपती बाप्पाचं विसर्जन हा एक आगळा वेगळा सोहळा असतो, परंतु त्यानंतर सर्व मुंबईकर गिरगाव आणि दादर चौपाटी, जुहू चौपाटीवर उतरतात आणि त्या ठिकाणी जे काही निर्माल्य राहिलेलं असेल त्याचीसुद्धा साफसफाई करतात। हे मुंबईचं वैशिष्ट्य आहे, त्यांनी ते जपलेलं आहे। कालच्या विसर्जनाच्या वेळेला काही बाबी ज्या माझ्या निदर्शनाला पालकमंत्री म्हणून आल्या, त्या संदर्भात काही सूचना मी प्रशासनाला, महापालिकेला आणि जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये पहिली आणि महत्त्वाची सूचना अशी आहे की गणपतीची विसर्जनाच्या वेळेला जर पाऊस पडला तर ज्या ठिकाणी एंट्री होते रस्त्यापासून, त्यापासून ज्या लोखंडी प्लेट्स आता आपल्याला इथं घातलेल्या दिसतात, इथपर्यंत चिखल होतो आणि त्याच्यामुळे पुढच्या वर्षी त्या भागालासुद्धा लोखंडी प्लेट्स घालण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याच्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लालबागचा राजा ह्याला एक वेगळी परंपरा आहे आणि त्याच्यामुळे त्याचं विसर्जन करण्याचा मान हा मुंबईच्या कोळी बांधवांचा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी जो तराफा तयार केलेला आहे त्याला इंजिन नसतं। कोळी बांधव तो तराफा ओढत समुद्रामध्ये घेऊन जातात आणि तिथं त्याचं विसर्जन होतं। परंतु मुंबईतले अनेक मोठे गणपती यांचं विसर्जन हे चौपाटीच्या जवळपास केलं जातं। त्याच्यामुळे लालबागचा राजाचा तसा तराफा आहे, तसाच फक्त त्याच्यापेक्षा थोडासा मोठा, जेणेकरून 5-6 गणपती एका वेळेला त्याच्यातून मोठे जाऊ शकतील आणि खोल समुद्रामध्ये त्याचं विसर्जन करता येईल, अशा तऱ्हेची योजना मी तयार करायला सांगितलेली आहे। पुढच्या वर्षीपासून मूर्ती ह्या पुन्हा आपल्याला वर आलेल्या दिसणार नाहीत आणि त्याच्याचबरोबर छोट्या ज्या मूर्ती असतात त्यांच्यासुद्धा समुद्राच्या मध्यभागी जाऊन विसर्जन करता येईल का याचीसुद्धा आम्ही पडताळणी करू, जेणेकरून हा जो एक भाग आहे की मूर्तींचं विसर्जन झाल्यानंतर त्याचं पावित्र्यसुद्धा राखलं गेलं पाहिजे, ते पावित्र्य पुढच्या काळात कसं राखायचं या संदर्भातली योजना मी तयार करायला सांगितली। सर, एकीकडे योजनांचा श्री गणेशा केलेला आहे, मात्र राज ठाकरे यांनी प्रश्न विचारलेला आहे की मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा श्री गणेशा कधी होणार आहे, या निवडणुका कधी होणार आहे? मला असं वाटतं की हा प्रश्न हा कोर्टामध्ये आहे। OBCचं जे आरक्षण आहे त्याच्या संदर्भात सर्वे करून नंतर ते आरक्षण दिलं जावं अशी भूमिका जी घेतलेली आहे, त्या संदर्भात न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर लगेच केवळ नगरपालिका, महानगरपालिका, त्याच्यावर जिल्हा परिषदासुद्धा आहेत, लगेच त्यांच्यासुद्धा निवडणुका होतील याची मला खात्री आहे। वन नेशन वन इलेक्शन ही जी संकल्पना आहे, मोठ्या प्रमाणात आचारसंहिता लागल्यानंतर सर्व कामं ठप्प होतात, हे होऊ नये याच्यासाठी ही संकल्पना आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो। पण वन नेशन वन इलेक्शनचं त्यांनी स्वागतही केलेलं आहे, पण त्यांनी असाही प्रश्न उपस्थित केला आहे, पण मग सर्वसामान्य माणसांनी जायचं कुठे, कारण प्रशासन काम करत नसल्याचा आरोप त्यांचा आहे आणि लोकप्रतिनिधी उपलब्ध नाही। दर बुधवारी मी महापालिकेमध्ये असतो पालकमंत्री म्हणून, लोढासाहेब महापालिकेमध्ये असतात। नागरिकांनी त्या ठिकाणी यावं, जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत या जिल्ह्याचा इन्चार्ज मिनिस्टर म्हणून जे काय लोकांसाठी करता येईल आम्ही केलेलं आहे। प्रत्येक वॉर्डामध्ये मिटिंग लावलेल्या आहे, आवश्यकता असेल आणि राजसाहेबांची तशी सूचना असेल तर पुन्हा एकदा वॉर्ड निहायसुद्धा आम्ही लोकांना भेटू। उद्धव ठाकरे यांच्या मुखपत्रातून एक आरोप केलेला आहे, मोदींनी जे विष पेरलं तेच विष उगवलं, हे संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या विरुद्ध जे विधान केलं होतं जीप छाटण्याचं, त्याच्या संदर्भात आरोप केलेला आहे। बघा, त्यांनी जे विधान केलं या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीचा फायदा घ्यायचा आणि त्याच्यामधून सुद्धा मोदी साहेबांवर टीका करायची हे त्यांनी आता बंद केलं पाहिजे। आपण कोण आहेत, मोदी साहेब कोण आहेत हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे। मोदी साहेब हे पंतप्रधान आहेत, त्यांचं कॉन्स्टिट्युशनल पद आहे, ते वैधानिक जे पद आहे त्याचा मानसुद्धा राखलाच पाहिजे। नेहमी आपण काहीतरी बोलायचं, तसंच चीफ जस्टिसबद्दल बोलले, हे योग्य आहे का? आज महाराष्ट्राच्या, भारताच्या सर्वोच्च पदावर मराठी मनुष्य बसलेला आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। तुम्ही तो अभिमान ठेवला नाही, तुम्ही बाळासाहेबांचे विचार तर सोडलेच, पण महाराष्ट्राचा अभिमानसुद्धा सोडला। जो गणपतीचा सण जगभरामध्ये साजरा केला जातो त्याचं जे पावित्र्य असतं आणि त्यावेळेला सगळे मतभेद, सगळे उच्च नीच सगळं बाजूला ठेवून सगळे एका रांगेत येऊन त्या ठिकाणी गणेशाचं दर्शन घेतात, त्याचीसुद्धा तुम्ही अवहेलना केली। इथपर्यंत हे लोकांनी सहन करायचं याचा विचार लोकांनी केला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं। आदर तर त्यांच्याबद्दल आहे, परंतु जे काही करतायत आज ते योग्य नाही असं मला निश्चितपणे सांगायचं। संजय गायकवाड यांच्या निमित्तानं खरं तर अशा आमदारांवर, वाचाळवी आमदारांवर कारवाई होणार का असा देखील सवाल। कारवाई ऑलरेडी झालेली आहे, त्यांच्याविरुद्ध पोलीस केस दाखल झालेली आहे,
पक्षाच्या वतीने काय करायचं हे ते ठरवतील. त्याच्यामध्ये जे काय त्यांच्याकडून विधान झालेलं आहे त्या संदर्भात सरकार म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली. नियुक्त्यांवरून नाराजी कुठेतरी पाहायला मिळते. शिवसेनेच्या 2 आमदारांची नियुक्ती झाली, मात्र राष्ट्रवादी आणि भाजपच्या आमदारांची नियुक्ती झाली. ती लवकरच होईल. श्रद्धा आणि सबुरी आपण ठेवलीच पाहिजे. निश्चितपणे न्याय मिळणार एवढी आपण खात्री. सर, महाविकास आघाडीमध्ये महिला मुख्यमंत्रीवरून रस्सीखेच झालेली बघायला मिळते आहे का? कारण सुप्रिया सुळे होणार, रश्मी ठाकरे होणार, वर्षा गायकवाड स्वतः देखील इच्छुक आहेत. काय स्वप्न बघायला कोणालाही बंधन केलेलं नाही. सत्ता आमची येणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा चांगलं सरकार हे एक महाराष्ट्रावर शेवटचा प्रश्न. बांगलादेशसाठी बीसीसीआय रेड कार्पेट टाकतं आहे. त्या ठिकाणी हिंदूंवर अत्याचार होत आहे, पण या ठिकाणी बीसीसीआय रेड कार्पेट टाकत आहे असा आरोप जो आहे तो आदित्य ठाकरे यांनी केला. एक गोष्ट असं आहे की खेळामध्ये राजकारण आणू नये अशी सर्वसाधारणपणे भूमिका असते, परंतु बांगलादेशची वीज ही भारताने कापण्याचा इशारा दिला आणि लवकरच ती कापली जाईल. बांगलादेशाला कशा रीतीने जागेवर आणायचं ह्याच्यासाठी भारत सक्षम आहे. आदित्य ठाकरेंना भारताशी देणं घेणं काय नाही, फक्त छोटे छोटे विषय घ्यायचं, क्रिकेट खेळत बसायचं, त्यांचं ते वय आहे. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन भारताचा स्वाभिमान आणि भारताने घेतलेली ॲक्शन फार महत्त्वाची आहे. त्यांना पाठवायच्या ज्या खाद्यवस्तू आहेत त्याच्यावर बंदी आलेली आहे. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही आणि ते नाक कसं दाबायचं हे फक्त मोदी साहेबांना माहिती आहे.